पण आता जे लोक हे बोंबलत आहेत, पत्र चोरीला गेलं काय हे असं काही जे बोंबलत आहेत, हे फक्त दारू पिऊन विरोधक बोलतात. दुसरा ह्याच्यामध्ये काहीही संबंध नाही. विकास कामं होत आहेत, होणार आणि होत राहणारही. कोण म्हणलं पत्र रद्द केलं? त्याला आणा आमच्या समोर. पत्र रद्द केलंय का आमच्याकडे पत्र आहे, त्याची वशी आहे आमच्याकडे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे. ग्रामीण भागाशी संबंधित निवडणूक आहे. आपण रेणापूर तालुक्यातील खरोळा या सर्कल मधील तळणी या गावामध्ये आलेलो आहोत. तळणी गावातील काही आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहेत की सध्या प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे त्यावर काय सांगणार. सध्या प्रत्येक पक्ष आपले कामं झालेले जे किंवा आपल्या माध्यमातून जे कामं केलेले आहेत त्या कामाचं प्रत्येक नागरिकाच्या किंवा गावाच्या दृष्टीनं ते आपलं महत्त्व किंवा आपण केलेल्या कामाचं एक लोकांच्या मनावर बिंबवत आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः तळणी या गावामध्ये जे मागल्या 50-60 वर्षापासून जे झालेले नव्हते कामं, जे मुख्य रस्त्याचं जे काम आहे गावातल्या मंदिरपासून ते शाळेपर्यंत, त्या शाळेपर्यंतच्या कामामध्ये फार मोठं कार्य रमेश अप्पाच्या काळामध्ये रमेश अप्पाच्या फंडामुळं हे झालेलं आहे. हे म्हणजे लोकांच्या आयुष्यातला फार मोठा चिखल आणि पांधन टेन्शन या कामामुळे झालेलं आहे. तसंच बारामाही पाणी किंवा पाण्याची फार मोठी योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून गावामध्ये आपाच्या काळामध्ये म्हणजे राबवण्यात आलेले आहे. त्याच्यामुळं गावातल्या बऱ्याचशा लोकांचे म्हणजे आतापर्यंत तळणीच्या लोकांचे पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या संस्था याच्यामध्ये काम करतायत, वेगवेगळे हे करतायत. पण विशेषतः म्हणजे हातगुण ज्याला म्हणतात, जेव्हापासून केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आणि इतर स्थानिकचे आप्पा आलेले आहेत तेव्हापासून लोकांच्या सोयी सुविधा आणि पायाभूत सुविधांचा विकास फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्या प्रमाणात क्षेत्रस्ते असू देत किंवा लोकल फंड्स असू देत, त्यामध्ये आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं मन भरून दिलखुलास इथं तळणीला दिलेलं आहे असं आम्हाला वाटतं. आमदारांनी कामं केलीत, पण यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य कोण होते त्यांचे काही कामं सांगा. आता जिल्हा परिषद सदस्य म्हणलं तर आमचे वोडभरले होते. त्यांनी पण पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये अंतर्गत पाईपलाईन आणि बाकीचे जे काही दिसणे अंतर्गत रस्ते शेतरस्त्याच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी फंड्स वगैरे देऊन केलेले आहेत. तर हे मेन रस्त्याचंच काम, रस्ता, वीज आणि पाणी हे महत्त्वाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या मूलभूत गरजा जर कंप्लीट केल्या असतील तर ते बीजेपी शासित त्याच्या ह्याच्यामध्ये मॅक्झिमम तळणी तर आहेच आहे, पण संपूर्ण रेणापूर तालुका म्हणा किंवा जिल्ह्यात किंवा देशामध्ये मूलभूत सुविधा पुरवायचं काम हे फक्त बीजेपी शासनामध्ये झालेलं दिसतंय. जे दिसणाऱ्या गोष्टी आहेत ते सांगायलाच पाहिजे. भैया, यांनी जे भाजपच्या काळात रमेश अप्पाच्या काळात कामं झालीत असं सांगतात, सध्या कामं सुरू आहेत, पण काँग्रेसच्या काळात काही कामं झाली असतील. गेले 5 वर्षे काँग्रेसचं शासन होतं लातूर ग्रामीण मध्ये. त्या 5 वर्षामध्ये आमच्या तर दृष्टीने कुठं काम झालेलं काही दिसलं नाही. ज्यावेळेस केंद्रामध्ये किंवा म्हणा राज्यामध्ये बीजेपी सरकार आलं त्यावेळेपासून गावामध्ये असं एकही शिवरस्ता राहिला नाही शिल्लक, असं झाला नाही. असा त्यावेळेस जे कामं झाले त्याच वेळेसच्या रोडवर अजूनही खडकाची टोपली टाक, त्याचं रिपेअरिंग कर, त्याच्यात बिलं उचल, हेच होत आलेलं आता. एकही ह्या आमच्या ग्रामपंचायत ह्या टर्ममध्ये तर एकही नवीन शिवरस्त्याचं काम झालेलं नाही. पहिलंच हे 10 वर्षाच्या अगोदर त्या काळामध्ये सगळे टोटल गावचे शिवरस्ते झालेले आहेत आणि त्याचं मजबूतीकरण झालेलं आहे, खडीकरण झालेलं आहे, सगळेच झाले. 3 लेअर पडलेले आहेत. त्याच रस्त्यावर डबल रिपेअरिंग करून म्हणा, हे करून म्हणा, तेच बिलं उचललेले आहेत. आता हे गावातला ही मेन रस्ता जे आहे ह्या रस्त्यासाठी आपल्या गुत्तेदारानं बायपास काढला होता. त्या बायपासवर ह्याच सरपंचाने आणि गुत्तेदाराने खडी काम केलेलं, विशेष म्हणजे त्या गुत्तेदाराने खडी काम केलेलं सरपंचाने बिलं उचललेत. ॲज इट इज रेकॉर्ड आज बी ग्रामपंचायतला उपलब्ध आहे. ते काम केले पूर्ण ह्या गुत्तेदारानं आणि त्याची बिलं उचलली सरपंचानं. हे गावाला माहीत पाहिजे, जनतेसमोर आणलंच पाहिजे. कुणी आणावं, कुणाच्या तर माध्यमातून आणावंच लागेल ना ते. निवडणूक जिल्हा परिषदची आहे, ग्रामपंचायत सरपंचाचा काय आपल्याकडे विषय येत नाही, पण हे जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायत सरपंचाचा विषय येत नाही. पण आज पंचायत समिती गणातून उभारलाय ना, त्याला विचारावं लागेल ना आम्हाला. तुम्ही आज ग्रामपंचायत मध्ये हे काम केलं, तुम्ही उद्या काय करणार, गणामध्ये काय काम करणार. पहिले तुम्ही जे काम केलेत त्याचा आम्हाला लेखोजोखा दाखवा, आम्ही तुम्हाला मतदान करतो.
दाखवा तुम्ही आधी लेखाचा पावाली. आमच्याकडे एक बातमी आली होती की आमदारांनी पत्र दिलं आणि ते पत्र रद्द केलं. कोण म्हणलं पत्र रद्द केलं? त्याला आणा आमच्या समोर. पत्र रद्द केलंय का? आमच्याकडे पत्र आहे, त्याची ओसी आहे आमच्याकडे, कलेक्टर ऑफिसला जी दिले त्याची ओसी आमच्याकडे आहे. हे आमदार फंडाचं पत्र. बघू पत्र दाखव. याची ओसी आज बी कलेक्टर ऑफिसला आहे. आता कसं आहे, निवडणुकीच्या आचारसंहिता हे 2-3 महिने झाले चालू आहेत. आचारसंहिता झाल्याशिवाय ह्याचं काही काम होणार नाही. आचारसंहिता झाल्या पहिलं सुरू नारळ आपल्या मंदिराच्या स्वयंपाकघराचं नारळ ही फुटणार आहे. काय सांगणार? सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आपल्या खरोळा सर्कलमध्ये सध्या वातावरण कुणाचं आहे? सध्या विकास कामाची काय परिस्थिती? सध्या विकास कामाचं जर सांगायचं गेलं तर सध्या बीजेपीच्या काळामध्ये भरपूर कामं चालू आहेत, झालेली बी आहेत आणि इथून पुढे होणार बी आहेत कामं. आणि आतापर्यंतच्या कामामध्ये जर सगळ्यात जर जास्त काम झालं असेल तर बीजेपीच्या काळामध्ये झालेले आहे. तसं थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर 2014 नंतर ज्यावेळेस मोदीचं सरकार आलं त्यावेळेस आमच्या स्त्रियाची किंवा पुरुष मंडळी असो स्त्री असो हे बाथरूमसाठी सडकला जायचे आणि वाहनं हे मेन रोड असल्यामुळे वाहनाची भरपूर वर्दळ. मग त्यानंतर काय बायाला उठ बस त्रास व्हायचा. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होलेला. 2014 नंतर मोदी सरकार ज्यावेळेस आले त्यांनी पहिली योजना नंबर 1 ची काढली म्हणले तर बाथरूमची काढली आणि आमच्या गावामध्ये डोर ते डोर बाथरूम झालेला आहे. 360 चा अंदाज आहे किंवा 400च्या आसपास आकडा आहे त्याचा. श्री रविशंकर यांच्या माध्यमातून स्वतः आम्ही पुढाकार घेऊन ते काम केलेलं आहे आणि शासनाचे त्याला 12,500 काही तर मंजूर होते त्यावेळेस. म्हणजे बीजेपी सरकारने त्यावेळेस 12,500ची स्कीम काढलेली होती. नंतर अजून विकास कामं जर सांगायचे म्हणलं तर भरपूर आता सुरेंद्राच्या काळामध्ये जर आता सध्याचे जिल्हा परिषद सदस्य जे सध्या होते त्यांच्या जर काळामध्ये कामं जर सांगायची म्हणले तर त्यांच्या काळामध्ये कामं भरपूर झालेली आहेत. शिवरस्ते असतील, पुन्हा ही गलीगलीचे रस्ते असतील, दवाखान्याचं काम असेल, शाळेतले ग्राउंडचं काम असेल, शाळेतल्या रूम असतील, असे भरपूर कामं झाले आहेत. शाळेच्या दुरुस्ती भरपूर झालेली आहे आणि असे भरपूर कामं सुरेंद्रच्या बी काळामध्ये भरपूर झालेली आहेत. त्यासाठी आम्ही जर मतदान करणार म्हणलो किंवा आमचं गाव जर मतदान म्हणलं तर बीजेपीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, आतापर्यंत राहिलेला आहे, इथून पुढे राहणार बी आहे. कारण गावचा विकास ही सगळ्या गावकऱ्याचं लक्ष त्याच्याकडेच आहे, विकासाकडे. विकास काम जर कोण करीत असेल तर फक्त बीजेपी सरकार करीत आहे. बीजेपी सरकार किंवा बीजेपीच्या उमेदवारांना काम केलं म्हणताय, पण काँग्रेसच्याही काळात काही ना काही कामं झाली असतील, त्याबद्दल मला वाटते नोटाच्या विरोधात एक आमदार आलते, नोटाच्या विरोधात आलते. आमचा तर त्यावेळेस उमेदवार नव्हता बीजेपीचा. त्यावेळेस नोटाच्या ह्याच्यामध्ये आमदार आलते. त्यांचा तर फंड तळणी गावासाठी तर नाही, आणि जर असेल तर ते जे आमचे आता सध्याचे विरोधक आहेत त्यांनी दाखवावं की आम्ही तळणीच्या गावासाठी आम्ही ठोसपणे आमदार म्हणून निधी दिली. त्या आमदाराने उभा टाकून सांगावे आम्हाला. संशोधनाचा विषय आहे. त्यांच्या तर काळामध्ये नाहीच निधी, तर आम्हाला आमदार निधी माहीतच नाही. आपल्या गावात आमदारांनी 10 लाख रुपये निधी दिला होता महालक्ष्मी मंदिरासाठी आणि तो रद्द केला होता. त्याचं कारण काय? रद्द करायचं नाही ना. ते रद्द कुणा असं म्हणलं तुम्हाला की रद्द केला? फक्त विरोधी म्हणतात रद्द केला. त्याचा रद्द करण्याचा प्रश्नच नाही काही. कारण त्या दिवशी आम्ही बातमीच्या माध्यमातून पाहिलं की ही आमदारांनी आपलं पत्र दिलं आणि नंतर ते रद्द केलं. पत्र दिलं पण ती शासकीय मान्यतेसाठी कलेक्टरकडे वर्ग करावाच लागेल ना. ते कलेक्टरकडे वर्ग केल्यानंतर त्याला शासकीय मान्यता घेऊन बहुतेक 13 तारखेला काहीतरी दिलेलं आहे पत्र. आता एवढे त्यावेळेस आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही ते काम व्यवस्थितपणे काम चालू करू. आणि कमीही जर पडला निधी 10 लाखाचा, की 10 लाख थोडं फक्त तुटपुंजी मदत आहे आम्हाला सध्याची. हे 10 लाखामध्ये आमचं काम होणार बी नाही. आम्ही त्याची 30 लागो 40 लाख लागो आम्ही पूर्ण काम करून घेणार. आम्ही स्थानिक नागरिक आहोत आणि आम्हाला दिलेला शब्द बीजेपी सरकार पाळणार हे अटल आहे. पण शासकीय मान्यता घेऊनच करावं लागेल ना काम. आता हे जे लोक बोंबलालीत काही वर्क ऑर्डर घ्यावी लागेल. शासकीय वर्क ऑर्डर घ्यावं लागेल, त्याच्यानंतर ते कामाला सुरुवात होईल. पण आता जे लोक हे बोंबलत आहेत, पत्र चोरीला गेलं काय हे असं काही जे बोंबलत आहेत, हे फक्त दारू पिऊन विरोधक बोलतात. दुसरा ह्याच्यामध्ये काहीही संबंध नाही. विकास कामं होत आहेत, होणार आणि होत राहणारही आहेत.
फक्त ते विरोधापै त्याने असं त्यांच्या पोटामध्ये दुखत आहे. 10 लाख निधी इलेक्शनच्या पुढे पुढे का दिला, फक्त यांच्यासाठी हे दुखत आहे. कुठल्या सरकारच्या सरकार पूर्ण झालेलं आहे हे काम. तुमचे जे पाण्याच्या रस्त्याचं म्हणताय, कुठल्या सरकारच्या काळात काम पूर्ण झालं? हे पूर्ण बीजेपीच्या सरकारच्याच काळामध्ये काम पूर्ण झालेलं आहे. पेयजलची योजना असेल, सडक हे रोडचं काम असेल, हे बीजेपीचं काम केलेलं आहे. आता मी एक बाईक बघितली, त्याच्यामध्ये एक आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी छान बोलले त्यांनी म्हणले की आमच्या गावचा पाण्याचा प्रश्न ही फक्त काँग्रेस सरकारने मिटवला. मला त्याने असं म्हणले. पण मला त्यांना एक विचारायचे, ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना एक विचारायचे, ते प्रश्न काँग्रेस सरकारने मिटवायच नाही पाण्याचा प्रश्न. ते प्रश्न जर मिटवला असेल तर पेयजल योजनेमध्ये मोदी सरकारने मिटवलेला आहे. कारण आपल्या गावामध्ये दरवेळेस आमचं गाव पण पाणी टंचाईमध्ये जायचं, त्यावेळेस अधिग्रहण बोर करायचे, त्याची नोंद पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा कलेक्टर ऑफिस याला नोंद व्हायची त्यांची पाण्याची आमच्या गावची. मग ते काम हे असं भरपूर दिवसापासून चालू होतं हे काम. मग ह्याची नोंद कलेक्टर ऑफिसला झाली. हे काम पुन्हा पेयजल योजनेमध्ये आमचं गाव गेलं. त्याच्यामध्ये हे पाण्याचा जी प्रश्न मिटवला असेल तर फक्त बीजेपी सरकारने आणि मोदी सरकारने मिटवलेला आहे. ह्याच्यामध्ये काँग्रेस सरकारचा कुठलाही रोल नाही. ज्येष्ठ नागरिकांनी म्हणले त्यांनी, पण तो रोल त्यांचा नाहीच. हे काम फक्त बीजेपी सरकारने आणि मोदी सरकारने मिटवलेलं आहे पाण्याचा प्रश्न. आणि हे सडकाचे काम असतील, मेन सडकाचे काम असतील, हे जे असतील, हे आता ह्या रोडचं काम बी भरपूर काम चालू आहे. आता थोडासा रोड राहिला आहे पुढे. तर आमच्या गावातल्या नागरिकांनी 12 फुटी रोड होता आणि पूर्ण रोड होता, हे आपल्या मंदिरापासून ते वरी कॉर्नरपर्यंत रोड होता. गावातल्या लोकांनी किंवा नागरिकांनी सगळ्या पूर्ण रुंदीकरणासाठी प्रस्ताव म्हणजे असं थोडंसं त्या गुत्तेदाराला बोलले, मागणी केली गुत्तेदारापाशी. मग त्याने म्हणले बाबा अंतर पुढचं कमी होईल, रुंदी वाढवून मिळेल. त्याच्यासाठी थोडंसं काम राहिलेलं आहे तिथे. टेक्निकल तुमचा विषय असेल. हा, तेवढंच काम राहिलेलं आहे. बाकी तर असं काही काम राहिलं असं विषय नाही कुठला.